नमस्कार मंडळी, तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मला माझ्या घरातील हे स्टोरेज रॅक ऑर्गनाईज करायचं आहे. तर हे मी कोठून घेतलं आणि याचा वापर मी कशासाठी करते आणि याची प्राईस काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्कीच कळेल. तर हे स्टोरेज रॅक आहे. हे याला असे दरवाजे सुद्धा आहे. तर हे असं अनलॉक सुद्धा होते आणि स्पेस पण घेत नाही दरवाजे. तर त्यासाठी खूप स्पेस आहे. आपण बरंच काही सामान यामध्ये ठेवू शकतो. ज्या घरांमध्ये किचन छोटा आहे, किचनच्या यूजसाठी सुद्धा परफेक्ट आहे. किंवा आपल्या घरामध्ये मुलं आहे, मुलांच्या बॅग्स, मुलांची पुस्तके, सगळं काही आपण यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. छोट्या घरांसाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे सामान स्टोरेज करण्यासाठी. आपण याला किचनमध्ये सुद्धा यूज करू शकतो, बेडरूममध्ये सुद्धा यूज करू शकतो. आपल्याला रोज लागणाऱ्या वस्तू आणि लगेच मिळाल्या सुद्धा पाहिजे, त्यासाठी आपण हे रॅक सुद्धा यूज करू शकतो. तर मला तर खूप आवडलेलं आहे. चला बघूया हे मी कसं ऑर्गनाईज करते. तर हे प्लास्टिकचं फोल्डेबल स्टोरेज रॅक आहे आणि हे प्लास्टिकचं असल्यामुळे अनबॉक्सिंगसुद्धा होते आणि फोल्डेबल असल्यामुळे आपण त्याला फोल्ड करून कपाटामागे किंवा बेडमध्ये असं सुद्धा ठेवू शकतो. याने जागेची खूप सारी बचत होती आणि आपल्याला जर या एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर जर शिफ्ट करणं असेल तेव्हासुद्धा खूप सोयीस्कर आहे. त्यामुळे मला तरी खूप बेस्ट ऑप्शन वाटतो हा छोट्या घरांसाठी. आपण याचा वापर किचनमध्ये सुद्धा करू शकतो, जसं की मसाले ठेवण्यासाठी, मसाल्यांच्या डाळींच्या भरण्या ठेवण्यासाठी किंवा किराणाचं सामान ठेवण्यासाठी आणि बेडरूममध्ये सुद्धा करू शकतो. आपले मेकअपचं सामान ठेवण्यासाठी किंवा मुलांची औषधं ठेवण्यासाठी, टिफिन बॉक्स ठेवण्यासाठी. परत आपण याचा यूज मुलांच्या रूममध्ये सुद्धा करू शकतो, जेणेकरून आपण त्यात बुक्स ठेवू शकतो, बॅग्स ठेवू शकतो, मुलांच्या बॉटल्स ठेवू शकतो. मल्टीपर्पज यूज आहे त्याचे, त्यामुळे खूप छान आहे हे. आणि प्लास्टिकचं असल्यामुळे याला लाकडीसारखं गंजायची किंवा कुजायची भीती अजिबातच नाही आहे. त्यामुळे हे बेस्ट ऑप्शन आहे. आणि आपल्याला हे 3, 2 किंवा 5 या शेल्फमध्ये आपल्या सोयीनुसार भेटून जातात. आपल्याला जे हवं आहे ते आपण घेऊ शकतो. अशा छान अशा वस्तू आपण त्यात ऑर्गनाईज करून ठेवू शकतो, जेणेकरून सगळ्या गोष्टी आपल्या एकाच ठिकाणी राहतील आणि सारखं इकडे तिकडे आपल्याला हरपण्याची भीती राहणार नाही वस्तूंची. त्यामुळे मला तरी हे खूप बेस्ट ऑप्शन वाटतं. हे पूर्ण ऑनलाईन साईटवर अवेलेबल आहे, जसं की फ्लिपकार्ट, मिशो, ॲमेझॉन. पण मी हे फ्लिपकार्टवरून घेतलेलं आहे आणि याची किंमत 1350 रुपये मला पडलेली आहे. हे मी 5 शेल्फचं घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार 3, 2, 5 असं जे लागले ते शेल्फ तुम्ही तुमच्या याच्यानुसार घेऊ शकतात. तर मला तरी क्लीन करायच्या हिशोबाने पण सुद्धा बेस्ट आहे. आणि प्लास्टिकचं असल्यामुळे ओल्या कपड्याने सुद्धा पुसलं तर लगेच निघून जातं. त्याला डाग पडायची किंवा काही कलर लागायची अजिबातच भीती नसते. त्यामुळे तर ते एक बेस्ट पॉईंट आहे त्याचा. आणि हलकं आहे, त्यामुळे वजनदार वस्तू किंवा वस्तूंची अडचण होणे हा विषयसुद्धा त्याला येत नाही. तर तुम्ही बघताच आहे की मी पूर्ण सामान त्यामध्ये ऑर्गनाईज करते आहे आणि पूर्ण सामान असं मला प्रत्येक गोष्ट रोज लागेल असंच आहे. माझ्या मुलीची बॅग्स, तिच्या बॉटल्स, तिचे बुक सगळं एका स्टोरेज रॅकमध्ये सगळं बसून जातं. पुन्हा माझ्या लागणाऱ्या वस्तू जसं की चार्जर, चष्मा, हेडफोन्स ते सुद्धा बसून जातं. म्हणजे पूर्ण वस्तू एकाच जागी असतात. त्यामुळे आपल्याला शोधाशोध होत नाही दुसरीकडे. बॉटल्स, औषधे, मेकअपचं सामान सगळ्या वस्तू आपण एकाच जागी ठेवू शकतो. आणि तुम्ही बघताय मी त्यात जेवायला बसायला आपल्याला जे आसन लागतात ते सुद्धा त्यामध्येच ठेवते आहे. आणि अजून बरंच काही सामान बसू शकतं त्यात. कोणी त्याचा वापर कपडे ठेवण्यासाठी
मुलांसाठी पण करू शकतो. आपले छोटा मुलगा असेल किंवा मुलगी असेल आपल्या घरी, तर स्पेशल त्याला कपड्यांचं स्टोरेज रॅक आपण त्याचा यूज ॲज अ कपाट किंवा कबड म्हणून सुद्धा करू शकतो. मुलांचे कपडे वेगवेगळ्या खाण्यामध्ये ॲडजस्ट करून ठेवू शकतो. तर असं मी रॅक ऑर्गनाईज केलेलं आहे आणि दिसायला पण लुकवाईज खूप बेस्ट दिसतं ते. खराब लूक येत नाही घरांना आणि छोट्या घरांसाठी खूपच बेस्ट आहे. तर तुम्हाला कसं दिसतंय प्लीज कमेंट करून सांगा. आणि हे बघा मी त्यामध्ये कसं सामान लावलं आहे. टिफिन बॉक्स किंवा वॉटर बॉटल, औषधं सगळं त्यामध्येच ॲडजस्ट होऊन गेलेलं आहे. तर असं काहीसं रॅकचा लूक आहे. प्राईस वाईज खूप बेस्ट आहे. तुम्हाला पण खरेदी करायचं असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा. मी तुम्हाला लिंक देऊन देईल आणि तुम्हाला माझं रॅक कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. आणि मुव्हेबलसुद्धा आहे, त्यामुळे त्याला वजनदार आहे किंवा असं दुसरा पॉईंट नाही आहे. मुव्हेबल असल्यामुळे आपणसुद्धा मूव्ह करू शकतो त्याला.